नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं या दुसऱ्या सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आहे आपल्या सर्वांना एकत्रित बांधून ठेवणारी आपल्या संविधानातील मूल्ये. चला तर मग विचार करूया. विविधतेतील एकता या संदर्भात आपल्या भारतीय राज्यघटनेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? भारतीय राज्यघटनेतील कोणती मूल्ये आपल्या सर्वांना एकत्रित बांधून ठेवतात? भारतीय संविधान समजून घेणे माझ्यासाठी कसे फायदेशीर आहे याच्यावरती आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. या सेशनची सुरुवात पण आपण गोष्टीने करणार आहोत. प्राचीन भारताचा इतिहास अनेक जाती आणि जमातींच्या मिश्रणाची कथा आहे. त्यात आर्यन पूर्व, इंडो आर्यन, ग्रीक, सिथियन, हुन, तुर्क आणि इतरांचा समावेश होतो, ज्यांनी भारताला आपले घर बनवले. या सर्वांनी भारतीय समाज व्यवस्था, कला आणि वास्तुकला, भाषा आणि साहित्याच्या उत्क्रांतीसाठी आपापले योगदान दिले. हे सर्व लोक आणि त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये इतकी घनिष्ठपणे मिसळलेली आहेत की सद्यस्थितीत ते त्यांच्या मूळ स्वरूपात स्पष्टपणे ओळखले जाऊ शकत नाहीत. भारतीय संस्कृतीचे आणखी एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन काळापासून भारत हा अनेक धर्मांचा देश आहे, जे सर्व एकमेकांशी संवाद साधतात आणि एकमेकांमध्ये मिसळतात. अशा प्रकारे जरी आपल्या सर्वांच्या भाषा भिन्न आहेत, आपण वेगवेगळ्या धर्मांचे आचरण करतो आणि वेगवेगळ्या सामाजिक चालीरीती पाळतो, तरी सुद्धा आपल्या जीवनशैलीत काही साम्य आहे. प्रचंड विविधता असूनही आपला समाज एका सखोल मूलभूत एकतेचे प्रदर्शन करतो. आपल्या प्राचीन काली कवींनी, तत्वज्ञांनी आणि लेखकांनी या गोष्टीची नेहमीच प्रशंसा केली आहे. पण असे असूनही त्याच वेळी प्राचीन भारतीय समाजही घोर सामाजिक अन्यायाने ग्रस्त होता, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. भूतकाळातील अशा खुणा समाजातून कायमच्या नष्ट केल्याशिवाय आज भारताचा विकास झपाट्याने होऊ शकणार नाही. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत भूमीने संपूर्ण देशाची अखंडता, प्रत्येकासाठी न्याय आणि सर्व वैविध्यपूर्ण लोकांची एकाच छत्रछायेखाली एकता सुनिश्चित करणाऱ्या संविधानाचे पालन केले आहे. प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आधी चर्चा केल्याप्रमाणे माणूस म्हणून एकमेकांमधील साम्य ओळखणे ही आपल्याला एकत्र आणणारी एक प्रबळ शक्ती आहे. अशीच आणखी एक शक्ती सुद्धा आहे जी आपल्या सर्वांना एकत्रित बांधून ठेवते. ती म्हणजे आपल्या भारताचे संविधान. भारत भूमी विस्मयचकित करणारी आहे, जिथे अनेक आश्चर्यकारक गोष्टी बघायला मिळतात. निरीक्षण करणारी प्रत्येक व्यक्ती अब्जावधी लोकांची विविधता आणि त्यांची संस्कृती, भाषा, विश्वास, विचारधारा, सवयी आणि पद्धती या सर्वांचे कौतुक करतात आणि त्यांना बघून आश्चर्य व्यक्त करतात. भारत देश जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, जिथे विविध रंग, चेहरे, कपडे, चालीरीती, जीवनशैली आणि आहाराच्या सवयी असलेले लोक राहतात. तरीही भारत नेहमीच एक एकीकृत राष्ट्र राहिले असून ते पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या 40व्या भागावर पसरलेले आहे आणि शेकडो वर्षांपासून विविध समुदाय, धर्म आणि सभ्यता या ठिकाणी एकत्रित येताना दिसतात. भारतात परंपरा आणि आधुनिकीकरण एकत्र येते. धर्म आणि धर्मनिरपेक्षता यांचा समेट होतो आणि शहरी जीवनात ग्रामीण देखील समावलेलं दिसून येतं. भारतीय संस्कृती आणि विचारांचे खास वैशिष्ट्य म्हणजे दीर्घ काळापासून प्रस्थापित झालेली सहिष्णुतेची किंवा ज्याला आपण सहनशीलता म्हणतो त्याची भावना. ही भावना हजारो वर्षांपासून भारत देश आणि इतर देशांच्या संस्कृतींमध्ये परस्पर संवाद साधण्यासाठी एक उपयुक्त साधन ठरली आहे. परिणामी भारतीय मन विविध संस्कृती आणि राष्ट्रांचे अनेक विचार व संकल्पना आत्मसात करण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येते. त्यामुळे भारत देश जागतिक संस्कृती निर्माण करण्यासाठी व जागतिक एकतेचा मार्ग मोकळा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. आपल्या देशाचे संविधान म्हणजे मूलभूत तत्वे, नियम आणि मानकांचा एक संच आहे, जो आपल्या देशाचे व्यवस्थापन करतो. संविधानामुळे
आपल्या देशाचा कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते. तसेच लोकांच्या जीवनातील प्रत्येक पैलूसाठी आपण कसे वागले पाहिजे याचे मार्गदर्शन सुद्धा आपल्याला संविधानामुळे प्राप्त होते. संविधान लिखित असो वा अलिखित स्वरूपात असो, ते उच्चतम पातळीवर असते आणि प्रत्येक कायद्यापेक्षा त्याला सर्वोच्च अधिकार असतात. त्याच्याशी असहमत असलेला कोणताही निर्णय किंवा कृती घटनाबाह्य आणि बेकायदेशीर मानली जाईल. आधुनिक युगासाठी भारतीय संविधानात असलेली मूल्ये सार्वत्रिक, मानवतावादी आणि लोकशाहीवादी आहेत. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत स्पष्टपणे मांडले आहे की वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही सर्व भारतीयांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान स्वेच्छेने स्वीकारले आहे आणि त्याची अंमलबजावणी केली आहे. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान लागू करण्यात आले. म्हणूनच दरवर्षी भारतात हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान एक अद्वितीय जिवंत दस्तावेज आहे, जो देशाच्या प्रगती आणि समृद्धीच्या मार्गाची रूपरेषा दर्शवतो. संविधानात सार्वत्रिक मानवी मूल्यांचा समावेश आहे आणि मुक्त, न्यायी आणि समान समाजासाठीचे ते एक अधिकारपत्र आहे. भारतीय संविधानात विविधतेतील एकता या महत्त्वपूर्ण तत्वावर आधारित आहे आणि ते त्याच्या हृदयस्थानी आहे. हे केवळ राष्ट्राच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शनच देत नाही, तर देशाच्या एकात्मतेचे आणि अनेकत्वाचे संरक्षक म्हणूनही काम करते. विविधतेचा आदर करणे ही भारतीय प्रजासत्ताकाची मूलभूत कल्पना आहे, ज्यामुळे वसुधैव कुटुंबकम अर्थात आपण एका मानवी कुटुंबाचे सदस्य आहोत या आपल्या विश्वासाला अधिक बळकटी मिळते.